मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस हे वातावरण गंभीर होत चाललेलं आहे. मराठा समाज आक्रमक होत चाललेला आहे. मराठा समाजाला आता काही करून आरक्षण पाहिजे अशी एकंदर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते. यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. गावागावामध्ये नेत्यांच्या प्रवेशबंदीचे बॅनर झळकताना आपण पाहिलेले आहेत. गावागावामध्ये नेते जर यायचा प्रयत्न केला, नेता कोणी येत असेल तर त्याच्या गाडीची ताफ्याची अडवणूकही होत आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आता मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका मराठा समाजाने घेतलेली पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी दिवसेंदिवस मराठा समाजातील युवक, तरुण व्यक्ती आणि काही ठिकाणी विद्यार्थी देखील आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत, आत्महत्या करत आहेत. काही जण चिठ्ठी लिहून आत्महत्या करत आहेत. अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे. मग प्रश्न निर्माण होतो, मराठा समाजाला या युवकांनी, या तरुणांनी आत्महत्या केल्याने आरक्षण मिळेल का? मराठा आरक्षणाचा प्रश्न आत्महत्येने सुटणार आहे का? जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, एकीकडे जालन्याच्या अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील, जे मराठा समाजाचा चेहरा झालेले आहेत, आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते, ते मनोज जरांगे पाटील दुसऱ्यांदा उपोषणासाठी बसलेले आहेत. दुसऱ्यांदा आमरण उपोषण त्यांनी सुरू केले. 24 ऑक्टोबर पर्यंतचा, अर्थात दसऱ्यापर्यंतचा वेळ सरकारला त्यांनी दिलेला होता. सरकारनं तो वेळ मागून घेतलेला होता. सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल अशी आशा मराठा समाजाला आणि मनोज जरांगे पाटील यांना होती. परंतु त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाजाची मागणी पूर्ण झालं नसल्यामुळे आणि आरक्षणाचा प्रश्न मिटला नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले. त्यांनी अन्न सोडले, पाणी सोडले. त्यांच्याकडे आलेलं वैद्यकीय पथक त्यांनी परत पाठवलेलं पाहायला मिळाले. उपोषणाचा 14 दिवस आहे, त्यामुळे त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. अशा परिस्थितीत देखील ते मागे हटत नाहीयेत. तर दुसरीकडे मराठा बांधवांनी गावागावामध्ये फलक झळकावले आहेत. त्या फलकावर लिहिलेलं आहे, गावात कुठल्याही पक्षाचा नेता असो, तो सत्ताधारी असो की विरोधी असो, यांना प्रवेश बंदी आहे, गावबंदी करण्यात आलेली आहे. यामुळे आता सत्ताधारी असो की विरोधी पक्ष नेते असो, यांच्यावर याचा परिणाम देखील झालेला पाहायला मिळतो. आज सकाळीच एक बातमी आली आहे, ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचा दौरा या संपूर्ण परिस्थितीमुळे रद्द केलाय. तर दुसरीकडे रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा 24 ऑक्टोबर पासून, अर्थात दसऱ्यापासून काढलेली होती, ती देखील काल बंद करण्यात आली आहे, थांबवण्यात आली आहे काही काळासाठी. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली. याचाच परिणाम म्हणून ठिकठिकाणी ताफे देखील अडवल्या जात आहेत. मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, नेते असो, विरोधी पक्षनेते असो, कोणीही असो, यांचे ताफे देखील अडवल्या जात आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना काळे झेंडे दाखवल्याची घटना देखील घडली. एवढंच काय, तर नांदेडच्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गाडीतील, यांच्या ताफ्यातील 2 गाड्या 3 गाड्या याच्यावर काचा फोडण्यात आल्या. असा प्रकार देखील नांदेड जिल्ह्यातील आंबुलगा गावामध्ये घडलाय. एवढंच नाही, तर आज सकाळी भागवत कराड नांदेडला आले असताना, नांदेडच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे आणि त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे अशी भूमिका एकंदर मराठा समाजाने घेतली आहे. या सगळ्या व्यतिरिक्त आता मराठा समाजातील युवकांनी आत्महत्येमध्ये वाढ देखील झालेली पाहायला मिळते. आज सकाळीची बातमी, काल रात्री म्हणजे आज मध्यरात्री मराठा समाजातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामध्ये एका युवकाने आत्महत्या केली. या युवकाने आत्महत्या केली, त्याचं कारण होतं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी आत्महत्या केली. काल हिंगोली जिल्ह्यामध्ये एका युवकाने आत्महत्या केली. चिठ्ठी लिहून ठेवली. कोणी फळ्यावर लिहून ठेवत आहे, घरातील फळ्यावर लिहून ठेवत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं. कोणी लिहून ठेवत आहे, मी आत्महत्या करतोय कारण मराठा समाजाला आरक्षण नाहीये, माझा मृतदेह तोपर्यंत, माझ्या मृतदेहाला अग्नी देऊ नका जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. अशा प्रकारच्या चिठ्ठ्या, अशा प्रकारचं लिहून ठेवलेलं आढळत आहे आणि दिवसेंदिवस मराठा समाजाच्या युवकांमध्ये, तरुणांमध्ये हे आत्महत्येचं लोण पसरत चाललेलं आहे. नांदेड, हिंगोली, बीड, परभणी यासारख्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे युवक आत्महत्या करताना त्याची बातमी आलेली आपण सर्वांनी पाहिली. हे अत्यंत खेदजनक, दुःखदायक समजलं जात आहे. मग खरंच मराठा समाजाला आरक्षण या आत्महत्येच्या माध्यमातून मिळेल काय? तर याचं उत्तर कुठंतरी नकारात्मक दिसतं. याचं उत्तर आपण आंदोलन करून किंवा दुसऱ्या पर्यायी मागणी करून आपण आरक्षण मिळवू शकतो, परंतु आत्महत्या करून आरक्षण मिळेल याची शाश्वती सांगता येत नाही. कदाचित
आजपर्यंत आपण जर पाहिलं तर इतिहासामध्ये काकासाहेब शिंदे असतील किंवा त्यांच्या आत्महत्येपासून सुरुवात झाल्यानंतर अनेक युवकांनी, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 40 पेक्षा जास्त युवकांनी, तरुणांनी मराठा समाजासाठी गळफास लावून घेतला. कोणी विहिरीत उडी मारली, कोणी तलावामध्ये उडी मारली. अशा अनेक घटना घडल्या आणि याचा परिणाम काय झाला तर मराठा समाजाच्या आरक्षणाची परिस्थिती आजही जैसे थी आहे. काकासाहेब शिंदे आणि त्याच्यानंतर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या, परंतु याचा परिणाम काय झाला तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आणखीही मार्ग लागला नाही. मग आत्ताही जर आपण आत्महत्या केल्या तर काय शाश्वती आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेल म्हणून? तर याचं उत्तर नकारात्मक मिळताना पाहतो. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील वेळोवेळी आव्हान करत आहे मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये, त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून लढत राहावं, आपल्याला आरक्षण मिळेल, सरकार आपली मागणी पूर्ण करेल, अशी शाश्वती मनोज जरांगे पाटील दिवसेंदिवस देताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे एकंदर काय तर त्यांचं देखील असं म्हणणं आहे की मराठा समाजातील युवकांनी असा अविचार करून कुठलीही अशी कृती करू नये किंवा आत्महत्येचा प्रयत्न करू नये. तर दुसरीकडे सत्ताधारी असो की विरोधी असो, कुठलेही नेते असो, या सगळ्यांचं म्हणणं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेल. ती प्रोसेस, ती बाब थोडी दूरपर्यंत चालेल, थोडी लांबेल, असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे. परंतु मराठा समाजाने यासाठी आत्महत्या केली नाही पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळेल हा प्रश्न मार्गी लागेल, असं नेत्यांचं देखील म्हणणं आहे. एकंदर काय तर समाजातील युवकाने आत्महत्या केली तर त्याचा परिणाम तो स्वतःचा जीव गमावतो. मग मराठ्यांना आरक्षण मिळालं किंवा त्या समाजाला आरक्षण मिळालं तरीही त्या युवकाला त्याचा काही फायदा होणार नाही. भलेही समाजाला त्याचा फायदा होईल, परंतु स्वतःचा जीव गमावलेला असेल, दुसरं त्याचं कुटुंबावर दुःखाचा डोंगर असेल आणि कुटुंबावर स्वतःवर दुःखाचा डोंगर म्हणजे पर्यायाने समाजावर दुःखाचा डोंगर असेल. यामुळे मराठा समाजातील युवकांनी आत्महत्येचं पाऊल उचलू नये, त्यापेक्षा आत्महत्येपेक्षा मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर लावून धरावी, असंच प्रत्येकाचं म्हणणं आहे. आमच्या देखील चॅनलचं हेच आव्हान असेल, कुठल्याही मराठा समाजातील युवकाने आत्महत्या करू नये आणि असा पाऊल उचलण्या अगोदर स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विचार करावा. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र.